तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जेनझीमध्ये सगळे सत्ताधारी आणि विरोधक करत असताना सांगली जिल्ह्यातले जे युवा नेते आहेत ते कधी जेनझीशी चर्चा करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजे इथं सांगलीमध्ये जवळजवळ अनेक आमदार आहेत हे तरुण समजले जाणारे असे आहेत. म्हणजे यामध्ये खासदार विशाल पाटील आहेत, विश्वजित कदम आहेत, आमदार सुहास बाबर आहेत, आमदार रोहित पाटील आहेत, त्यानंतर सत्यजित देशमुख आहेत, गोपीचंद पडळकर आहेत. हे सगळे नेते जे आहेत हे तरुणांशी कधी संवाद साधणार, तरुणांशी कधी बोलणार, तरुणांच्या समस्या कधी जाणून घेणार. नमस्कार, मी हनुमान मोहिते .सोनराई या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सध्या जेनझीचं वारं सध्याकडं सगळं राज्यभर आणि देशभर सुरू आहे. त्यामुळे जेनझीबरोबर संवाद साधण्याची एक सगळीकडे चर्चा सुरू आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल तर नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवर आलेले आहेत. इंस्टाग्रामवर सगळ्या मंत्र्यांना त्यांनी कॅबिनेटमध्ये आदेश दिलेत की आपण जेनझीशी संपर्क साधावा. सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सुद्धा त्यांनी आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं. आणि एका बाजूला राहुल गांधीसुद्धा जेनझीशी संवाद साधतायत. तिथं आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये 8 तास बसून त्यांनी FIR घ्यायला लावली. त्यानंतर त्यांनी कोटामध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी डेहराडूनमध्ये चर्चा केली, लखनौमध्ये चर्चा केली, आता ते पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जेनझीमध्ये सगळे सत्ताधारी आणि विरोधक करत असताना सांगली जिल्ह्यातले जे युवा नेते आहेत ते कधी जेनझीशी चर्चा करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजे इथं सांगलीमध्ये जवळजवळ अनेक आमदार आहेत हे तरुण समजले जाणारे असे आहेत. म्हणजे यामध्ये खासदार विशाल पाटील आहेत, विश्वजित कदम आहेत, आमदार सुहास बाबर आहेत, आमदार रोहित पाटील आहेत, त्यानंतर सत्यजित देशमुख आहेत, गोपीचंद पडळकर आहेत. हे सगळे नेते जे आहेत हे तरुणांशी कधी संवाद साधणार, तरुणांशी कधी बोलणार, तरुणांच्या समस्या कधी जाणून घेणार. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठा समाजासाठी सारथी आहेत ते जे त्या तरुणांचे प्रॉब्लेम आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळाचे प्रॉब्लेम आहेत, OBC मंडळांचे महामंडळांच्या कर्जाचे प्रॉब्लेम आहेत तिथल्या तरुणांचे, मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जाचे तरुणांचे प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर आपण बघतोय की जे OBC समाजासाठी जे महाज्योती आहे तर तिथल्या जो शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे तो सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचा हॉस्टेलचा प्रश्न आहे. सारथीच्या मराठा समाजाचा हॉस्टेलचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण बघतोय की दलित समाजासाठी जी बार्टी आहे तर ते बार्टीच्याच विद्यार्थ्यांचा प्रश्नसुद्धा शिष्यवृत्त्यांचा, हॉस्टेलचा आणि त्यांचे प्रश्न आहेत. तर हे सगळे नेते या बार्टी असेल, महाज्योती असेल, सारथी असेल त्यांचे प्रश्न कधी ॲड्रेस करणार, मुलांच्या फीचे प्रश्न कधी ॲड्रेस करणार, त्यांच्या शिक्षणाच्या दर्जाबद्दलचे कधी प्रश्न ॲड्रेस करणार, त्यांच्या संस्थागत अडचणी किंवा शैक्षणिक अडचणीमध्ये कधी बोलणार, हा प्रश्न आहे. तर ह्या नेत्यांनी कधीतरी विद्यार्थ्यांशी बोललं पाहिजे. या सगळ्या रस्त्यावरची लढाई ज्या पद्धतीनं आता राहुल गांधी लढतात किंवा बाकीचे लोक लढतात त्यांनीसुद्धा लढण्याची गरज आहे. की आपण बघतोय की मग वेगवेगळ्या परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये घोटाळा असतील, परीक्षा वेळेवर होत नाहीत, मग तसा स्थानिक पातळीवर सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत स्थानिक पातळीच्या प्रश्नाचे. तर हे सुद्धा या सर्व खासदारांनी आमदारांनी घ्यायला पाहिजे तर ते जेनझीशी होईल. कारण आपण जर पाहिलं तर देश पातळीवर जवळजवळ 30 ते 40 कोटी जनता आता जेनझी आहे. आणि आपण बघतोय तर झेन अल्फासुद्धा आता त्याच्यामध्ये आले की ते सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न, मग विद्यार्थ्यामध्ये शाळेमध्ये पंखा नाही, शाळेमध्ये शौचालय नाही, विद्यार्थ्यांसाठी शौचालय नाही, त्यानंतर शाळेमध्ये कॉम्प्युटर नाही, शिक्षक नाही, असे बरेच प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नाशी कधी इथले नेते भेटणार असा प्रश्न याच्यामध्ये होता. आता सांगली जिल्ह्यामध्ये तर युवा नेत्यांची फौज याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये रणधीर नाईक आहेत, शिराळमध्ये विराज नाईक आहेत, प्रतीक जयंत पाटील आहेत, त्यानंतर सम्राट महाडिक आहेत, राहुल महाडिक आहेत, वैभव शिंदे आहेत, विशाल शिंदे आहेत, वैभव पाटील आहेत, तिकडं कडेगावला रविराज देशमुख आहेत, ऋतुराज देशमुख आहेत, ऋषिकेश लाड आहेत, जितेश कदम आहेत, आटपाडीमध्ये पृथ्वीराज पाटील आहेत, त्यानंतर तासगावला प्रभाकर पाटील आहेत. तर एवढे सगळे हे तरुण नेते असताना जेनझीबरोबर संवाद साधायला त्यांना काय अडचण आहेत अशा प्रकारचं सगळ्या जनतेचं म्हणणं आहे. तर या सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने वरिष्ठ जेनझीशी संपर्क साधतात त्याप्रमाणे सांगलीच्या जेनझी आणि जेन अल्फाशी संवाद साधायला हवा. ते जर केलं तरच त्यांना त्यांचे प्रश्न समजतील आणि त्यांचं नेतृत्वसुद्धा वाढू शकेल.